सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग चॅनल या यूट्यूब शैक्षणिक चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 8वी सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण 5वे अणूचे अंतरंग म्हणजेच इनसाइड द ॲटम याबद्दल चर्चा करणार आहोत। त्याविषयी सखोल जाणून घेण्याऐवजी आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा विचार करून त्यासंबंधीची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत। जाणून घेऊयात अणूबद्दल। मूलद्रव्याचा लहानात लहान किंवा सूक्ष्म कण म्हणजे अणू। ख्रिस्तपूर्व 6व्या शतकात भारतीय तत्त्वज्ञ कनाद यांनी द्रव्य अविभाज्य कणांचे बनलेले असते असे मत मांडले आणि त्या सूक्ष्म कणाला त्यांनी नाव दिले परमाणू। त्याचप्रमाणे ख्रिस्तपूर्व 5व्या शतकात ग्रीक तत्ववेत्ता डेमोक्रिटस याने द्रव्याचा सूक्ष्म कण जो आहे, ज्याचे पुन्हा विभाजन करता येत नाही, अशा लहानात लहान कणाला नाव दिले होते ॲटम। या अणुसंबंधी वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळे सिद्धांत मांडले आणि त्या सिद्धांतांबद्दल आपण आता जाणून घेणार आहोत। त्यात पहिला आहे डाल्टनचा अणुसिद्धांत। इसवी सन 1803 मध्ये हा सिद्धांत त्यांनी मांडला। डाल्टनचा अणुसिद्धांत यानुसार द्रव्य अणूंचे बनलेले असते व अणू हे अविभाजनीय व अनाशवंत असतात। एका मूलद्रव्याचे सर्व अणू एक समान असतात, तर भिन्न मूलद्रव्यांचे अणू भिन्न असतात व त्यांचे वस्तुमान भिन्न असते। In English, Dalton's atomic theory. Matter is made up of atoms, and atoms are indivisible and indestructible. All atoms of an element are alike, while different elements have different atoms with different mass. इसवी सन 1904 मध्ये थॉम्सन यांनी अणुप्रारूप मांडले। त्यालाच थॉम्सनचे प्लम पुडिंग अणुप्रारूप किंवा थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम असे म्हटले जाते। यानुसार अणूमध्ये सर्वत्र धनप्रभार पसरलेला असतो व त्यामध्ये ऋणप्रभारित इलेक्ट्रॉन जडवलेले असतात। पसरलेल्या धनप्रभारांचे संतुलन इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभारामुळे होते आणि त्यामुळे अणू विद्युतदृष्ट्या उदासीन होतो। अणूच्या अंतरंगात असलेल्या ऋणप्रभारित कणांचे म्हणजेच इलेक्ट्रॉनांचे वस्तुमान हायड्रोजन अणूपेक्षा 1800 पट कमी असते। थॉम्सन्स प्लम पुडिंग मॉडेल ऑफ ॲटम. द पॉझिटिव्ह चार्ज इज डिस्ट्रीब्युटेड थ्रूआउट द ॲटम and negatively charged electrons are embedded in it. The distributed positive charge is balanced by the negative charge on the electrons. Therefore, the atom becomes electrically neutral. The negatively charged particles inside an atom have a mass 1800 times less than that of hydrogen atom. सन 1911 मध्ये अर्नेस्ट रुदरफोर्ड यांनी विकिरणाचा प्रयोग केला आणि त्यावरून अणूचे केंद्रकीय प्रारूप मांडले। या विकिरणाच्या प्रयोगामध्ये त्यांनी सोन्याच्या अतिशय पातळ पत्र्यावरती अल्फा कणांचा मारा केला आणि त्या पत्र्यावरून अल्फा कणांचे ज्या पद्धतीने विचलन झाले किंवा विकिरण झाले त्यावरून त्यांनी त्यांचे अणुप्रारूप मांडले। या अणुप्रारूपामध्ये त्यांना असे दिसले की काही अल्फा कण आरपार पुढे परत गेलेले आहेत, काही कण अतिशय कमी कोनातून विचलित झाले, तर काही कण थोडे जास्त कोनातून विचलित झाले। 20,000 पैकी फक्त एकच अल्फा कण त्याच मार्गाने परंतु उलट दिशेने परत फिरला। यावरून त्यांनी मांडलेले अणुप्रारूप अणूच्या केंद्रभागी धनप्रभारित केंद्रक असते। केंद्रकात अणूचे जवळजवळ सर्व वस्तुमान एकवटलेले असते। केंद्रकाभोवती इलेक्ट्रॉन नावाचे ऋणप्रभारित कण परिभ्रमण करत असतात। सर्व इलेक्ट्रॉनवरील ऋणप्रभार हा केंद्रकावरील धनप्रभारा एवढा असल्याने
अणू विद्युतदृष्ट्या उदासीन असतो. परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन आणि अणुकेंद्र यांच्या दरम्यान पोकळी असते. रुदरफोर्ड्स न्यूक्लियर मॉडेल ऑफ ॲटम. नंबर 1. There is a positively charged nucleus at center of an atom. Number 2. Almost the entire mass of atom is concentrated in the nucleus. Number 3. Negatively charged particles called electrons revolve around the nucleus. 4. Total negative charge on all the electron equal to the positive charge on the nucleus. As charges are balanced, the atom is electrically neutral. Number 5. There is an empty space between the revolving electron and the nucleus of the atom. इसवी सन 1913 मध्ये डॅनिश वैज्ञानिक नील्स बोर यांनी स्थायी कक्षा अनुप्रारूप मांडले. त्यानुसार नंबर 1. अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री कक्षांमध्ये असतात. नंबर 2. विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर असते. नंबर 3. इलेक्ट्रॉन आतील कक्षेतून बाहेरील कक्षेत उडी मारताना फरका इतक्या ऊर्जेचे शोषण करतो, तर बाहेरील कक्षेतून आतील कक्षेत उडी मारताना फरका इतकी ऊर्जा उत्सर्जित करतो. यामध्ये केंद्रकाच्या जवळची जी कक्षा आहे सर्वात पहिली, तिचे नाव के शेल किंवा के कक्षाऐवजी कवच शब्द आहे. त्यानंतर दुसरी कक्षा म्हणजे एल कवच, तिसरी कक्षा एम कवच, चौथी कक्षा म्हणजे एन कवच आणि याप्रमाणे. इन 1913 Danish scientist Niels Bohr put forth his nuclear model known as Bohr's stable orbit atomic model. According to this model, number 1, the electrons revolving around the atomic lie in the concentric circular orbits at certain distance from the nucleus. Number 2, energy of an electron is constant while it is in a particular orbit. Number 3, when an electron jumps from an inner orbit to an outer orbit, it absorbs energy equal to the difference of its energy level, and when it jumps from an outer orbit to an inner orbit, it emits energy equal to the difference of its energy level. ॲटॉमिक स्ट्रक्चर म्हणजेच अणूची संरचना. न्यूक्लियॉन अणूच्या केंद्रकात 2 प्रकारचे अवअणुकण असतात, त्यांना न्यूक्लियॉन असे म्हणतात. आणि न्यूक्लियॉनचे 2 प्रकार आहेत, प्रोटॉन व न्यूट्रॉन. अणूमध्ये इन ॲटॉमिक स्ट्रक्चर, the nucleus contains 2 types of subatomic particles together called nucleons. There are 2 types of nucleons. Number 1, protons, and number 2, neutrons. Proton अणुकेंद्रकातील धन प्रभारित अवअणुकण, a positively charged subatomic particle in the atomic nucleus is a proton. प्रोटॉनवर एक ई धनप्रभार असतो. धन 1 ई म्हणजेच 1.6 गुणिले 10⁻⁹ कुलोम. अणुकेंद्रकातील प्रोटॉनची संख्या म्हणजेच मूलद्रव्याचा अणुअंक Z. The number of protons in the nucleus of an atom is called the atomic number Z. प्रोटॉनचे वस्तुमान म्हणजेच मास ऑफ 1 प्रोटॉन इज 1U. 1U म्हणजे युनिफाईड मास. हायड्रोजनच्या एका अणूचे वजन सुमारे 1U असते. The mass of 1 hydrogen atom is approximately 1U म्हणजेच 1 युनिफाईड मास. क्रमांक 2चा न्यूक्लियॉन आहे न्यूट्रॉन. न्यूट्रॉन हा विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो.
त्याचे वस्तुमान प्रोटॉन एवढेच म्हणजे 1 U एवढे असते. हायड्रोजन अणूच्या केंद्रकात न्यूट्रॉन नसतो. उर्वरित सर्व मूलद्रव्यांमध्ये न्यूट्रॉन असतात. न्यूट्रॉनचे वस्तुमान आणि प्रोटॉनचे वस्तुमान समान असते. द सेकंड न्यूक्लियॉन इज न्यूट्रॉन. इट इज an electrically neutral subatomic particle. The mass of a neutron is approximately 1 U, which is almost equal to that of a proton. अणुवस्तुमानांक म्हणजेच ॲटॉमिक मास नंबर. अणूमधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांची एकत्रित संख्या म्हणजे त्या मूलद्रव्याचा अणुवस्तुमानांक. The total number of protons and neutrons in an atom is called the atomic mass number. A बरोबर Z अधिक N. Z म्हणजे प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनांची संख्या आणि N म्हणजे न्यूट्रॉनची संख्या. अणूचे केंद्र प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांनी बनलेले असते. तर या केंद्रकाबाहेरील जो भाग आहे त्यामध्ये ऋण प्रभारित अवअणुकण असतात, त्यांना इलेक्ट्रॉन म्हणतात. इलेक्ट्रॉनवर एक एकक ऋणप्रभार असतो आणि इलेक्ट्रॉनचे वस्तुमान हायड्रोजन अणूच्या वस्तुमानापेक्षा 1800 पटीने कमी असते. ते वेगवेगळ्या कवचांमध्ये म्हणजेच कक्षांमध्ये परिभ्रमण करीत असतात आणि इलेक्ट्रॉनची संख्या आणि प्रोटॉनची संख्या अणूमध्ये एक समान असते. एक्स्ट्रा न्यूक्लियर पार्ट includes electrons revolving around the nucleus and the empty space in between the nucleus and the electron. Electron is a negatively charged subatomic particle. Electron carries 1 unit of negative charge and electron revolve in the discrete orbits or shells around the nucleus. Mass of an electron is 1800 times less than that of a hydrogen atom. मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स. एखाद्या मूलद्रव्याच्या अणूमधील इलेक्ट्रॉनांची कवचनिहाय मांडणी म्हणजे त्या मूलद्रव्यांचे इलेक्ट्रॉन स्वरूपण होय. इलेक्ट्रॉनांमध्ये जी कवचे असतात त्यांची नावे आहेत KLMN आणि याप्रमाणे. तर पहिलं कवच म्हणजे K कवच, त्यातील इलेक्ट्रॉनांची ऊर्जा सर्वात कमी असते आणि त्यानंतर पुढच्या कवचांमध्ये इलेक्ट्रॉनांची ऊर्जा कवच क्रमांकाप्रमाणे वाढत जाते. द सेल वाइज डिस्ट्रीब्यूशन ऑफ द इलेक्ट्रॉन in an atom of an element is called the electronic configuration of that element. Energy of an electron in the first shell K is the lowest and energy of electron in the subsequent shells goes on increasing with the ordinal number of the shell. संयोजन म्हणजे अणूने तयार केलेल्या रासायनिक बंधांची संख्या. अणूची संयोजन त्याच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉन स्वरूपणावरून ठरते आणि म्हणून त्या बाह्यतम कवचाला संयोजक कवच असे म्हणतात. संयोजक कवचामध्ये म्हणजेच बाह्यतम कवचामध्ये जेवढे इलेक्ट्रॉन असतील त्या इलेक्ट्रॉनांना संयोजक इलेक्ट्रॉन असे म्हणतात. व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम मीन्स द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स फॉर्म्ड बाय एन ॲटम. व्हॅलन्सी ऑफ एन ॲटम इज डिटरमाइंड by the configuration of its outermost shell. So, outermost shell is called valence shell and the electrons in the valence shell are called valence electrons. हेलियम अणूचा जर आपण विचार केला तर त्याच्यामध्ये 2च प्रोटॉन आणि 2च इलेक्ट्रॉन असतात. त्यामुळे त्या अणूमध्ये एकच कवच असते आणि तेच बाह्यतम कवच असते. त्या बाह्यतम कवचामध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात आणि पहिल्या बाह्यतम कवचात 2 इलेक्ट्रॉन असतात म्हणजे हेलियममध्ये द्विक पूर्ण झालेले असते आणि म्हणून तो निष्क्रिय वायू आहे. पण अन्य निष्क्रिय वायू जर आपण विचारात घेतले निऑन, अर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन, तर या निष्क्रिय वायूंच्या कवचामध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात. बाह्यतम संयोजक कवचात 8 इलेक्ट्रॉन असतात म्हणजेच इलेक्ट्रॉन अष्टक पूर्ण झालेले असते आणि
आपण निष्क्रिय वायूंच्या बाबतीत लक्षात ठेवायचं आहे की ते निष्क्रिय का असतात, तर त्यांचे इलेक्ट्रॉन अष्टक किंवा द्विक पूर्ण झालेले असते आणि म्हणून त्यांची संयुजा 0 असते. Helium atom has only K shell, which is the outermost shell of helium atom and is completely filled with 2 electrons. It is said that helium has an electron duplet, and while neon and other inert gases have an electron octet. Their valency is 0 and they are chemically inert. समस्थानिके म्हणजेच आयसोटोप्स एकाच मूलद्रव्याच्या भिन्न अणुवस्तुमानांक असलेल्या अणूंना समस्थानिके म्हणतात. आयसोटोप्स मीन्स atom of the same element having different mass number are called isotopes. Some examples of isotopes are number 1 कार्बन. कार्बनचे 3 आयसोटोप्स किंवा समस्थानिके आहेत C12, C13, C14. हायड्रोजनची 3 समस्थानिके आहेत हायड्रोजन H, त्याचा अणुवस्तुमानांक आहे 1, ड्यूटेरियम अणुवस्तुमानांक 2 आणि ट्रिटियम अणुवस्तुमानांक 3. क्लोरीनची 2 समस्थानिकं आहेत क्लोरीन 35 आणि क्लोरीन 37. समस्थानिकांमध्ये प्रोटॉनची संख्या सारखीच असते परंतु न्यूट्रॉनची संख्या बदलते. आता आपण जाणून घेणार आहोत अणुभट्टीबद्दल म्हणजेच न्यूक्लिअर रिॲक्टरबद्दल. या ठिकाणी जी आकृती दाखवलेली आहे किंवा जी फिगर आहे ती आहे मुंबईमधील भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये कार्यान्वित असलेली अणुभट्टी अप्सरा. अणुभट्टी म्हणजे काय, तर अणुऊर्जेच्या वापराने मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती करण्याचे संयंत्र. न्यूक्लिअर रिॲक्टर इज अ मशीन दॅट जनरेट्स इलेक्ट्रिसिटी ऑन लार्ज स्केल बाय यूजिंग ॲटॉमिक एनर्जी. अणुभट्टीमध्ये विद्युत निर्मिती करण्यासाठी नियंत्रित शृंखला अभिक्रिया घडवून अणु इंधन वापरून विद्युत निर्मिती केली जाते. यासाठी युरेनियम 235 या अणुइंधनावरती मंदगतीच्या न्यूट्रॉनचा मारा केला जातो आणि त्यामुळे त्याचे विखंडन होते. केंद्रकीय विखंडनातून क्रिप्टॉन 92 व बेरियम 141 ही 2 अणुकेंद्रके व 2 ते 3 न्यूट्रॉन तयार होतात. अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी न्यूट्रॉन्सचा वेग व संख्या कमी करण्याची आवश्यकता असते. टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लिअर रिॲक्टर it is necessary to decrease the speed and number of neutrons, and for that purpose अणुभट्टीमध्ये संचालक किंवा मंदक म्हणून ग्रॅफाइट किंवा जड पाणी वापरतात, त्यामुळे न्यूट्रॉनचा वेग कमी केला जातो. आणि नियंत्रक म्हणून बोरॉन, कॅडमियम, बेरिलियम इत्यादींच्या कांड्या वापरल्या जातात. त्या न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करतात. या प्रक्रियेत मोठी उष्णता निर्माण होते आणि मग ती उष्णता शोषून घेण्यासाठी शीतक म्हणून पाणी वापरले जाते. या ठिकाणी जड पाणी असा एक संबोध आपल्याला विचारात घ्यावा लागतो. जड पाणी म्हणजे ज्या पाण्याच्या रेणूमध्ये हायड्रोजन अणूऐवजी ड्यूटेरियमचे अणू असतात त्याला जड पाणी असे म्हणतात. भारतात 8 ठिकाणच्या वीज निर्मिती केंद्रात एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. रिसेंटली इन इंडिया टोटल 22 न्यूक्लिअर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात 4 ऑगस्ट 1956 रोजी कार्यान्वित झालेली पहिली अणुभट्टी अप्सरा ही आहे. द फर्स्ट न्यूक्लिअर रिॲक्टर इन इंडिया went critical on 4th August 1956 and the name of that nuclear reactor is Apsara, which is functioning at Bhabha Atomic Research Center in Mumbai. या प्रकरणाचा सखोल अभ्यास होण्यासाठी आपण आता वळतो आहोत त्यावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नांकडे. त्यातील प्रश्न क्रमांक 1, इलेक्ट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. इलेक्ट्रॉन इज अ डॅश डॅश चार्ज्ड सबॲटॉमिक पार्टिकल. उत्तर तुम्हाला माहितीच आहे. उत्तर आहे ऋण किंवा निगेटिव्हली चार्ज्ड सबॲटॉमिक पार्टिकल आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपले उत्तर आहे. प्रश्न दुसरा,
प्रोटॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. प्रोटॉन इज अ डॅश डॅश चार्ज्ड सबॲटॉमिक पार्टिकल. चला तर मग अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, धन प्रभार असतो किंवा प्रोटॉन इज अ पॉझिटिव्हली चार्ज सबॲटॉमिक पार्टिकल. प्रश्न तिसरा, न्यूट्रॉनवर टिंबटिंब प्रभार असतो. न्यूट्रॉन इज अ डॅश डॅश चार्ज्ड सबॲटॉमिक पार्टिकल. इथे पर्याय 3 हे उत्तर नाही. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, न्यूट्रॉन हा विद्युतदृष्ट्या उदासीन असतो किंवा न्यूट्रॉन इज अ इलेक्ट्रिकली न्यूट्रल चार्ज्ड सबॲटॉमिक पार्टिकल. म्हणून ऑप्शन आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न चौथा, अणुकेंद्रकापासून सर्वात जवळचे इलेक्ट्रॉन कवच टिंबटिंब आहे. द शेल नियरेस्ट टू द न्यूक्लियस इज डॅश शेल. आणि उत्तर तुम्हाला माहितीच आहे. पहिले शेल किंवा पहिले कवच म्हणजे के शेल किंवा के कवच. म्हणून ऑप्शन नंबर 1 के इज द आन्सर. प्रश्न 5, के या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती? द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन के शेल इज. के शेल हे पहिलं कवच आहे आणि पहिल्या कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता जास्तीत जास्त 2 असते. म्हणून के कवचाची इलेक्ट्रॉन धारकता पर्याय क्रमांक 1 म्हणजेच 2 इलेक्ट्रॉन. प्रश्न 6, एल कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती? द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एल शेल इज. एल कवच, एल शेल म्हणजे क्रमांक 2चे आणि दुसऱ्या कवचाची धारकता असते 8. म्हणून ऑप्शन नंबर 2 हे आपले उत्तर. प्रश्न 7, एम या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती? द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एम शेल इज. एम शेल किंवा एम कवच म्हणजे तिसरे कवच आणि तिसऱ्या कवचाची इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता आहे 18 आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 18 हे आपले उत्तर. प्रश्न 8, एन या कवचाची इलेक्ट्रॉन धारकता किती? द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन एन शेल इज. एन शेल म्हणजे क्रमांक 4चे शेल किंवा क्रमांक 4चे कवच आणि चौथ्या कवचाची जास्तीत जास्त इलेक्ट्रॉन धारण करण्याची क्षमता आहे 32 आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 32. प्रश्न 9, एका प्रोटॉनचे वस्तुमान टिंबटिंब हे आहे. मास ऑफ 1 प्रोटॉन इज अप्रॉक्सिमेटली डॅश डॅश. एका प्रोटॉनचे वस्तुमान 1 U एवढे असते. 1 U म्हणजेच 1 डाल्टन आणि 1 U ची किंमत आहे 1.66 गुणिले 10⁻⁻27 ग्रॅम आणि म्हणून ते उत्तर असणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि तेच आहे आपलं उत्तर. प्रश्न 10, कवचाची इलेक्ट्रॉन धारकता कोणत्या सूत्राने काढतात? द मॅक्सिमम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन शेल कॅन कंटेन इज ऑब्टेन्ड बाय द फॉर्म्युला. यासाठीचं सूत्र आहे 2n⁻², 2n⁻² किंवा 2n⁻² आणि ते दर्शविणारं पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 म्हणून पर्याय 3 हे आपलं उत्तर. प्रश्न 11, अणुइंधन युरेनियम 235 या समस्थानिकाच्या केंद्रकाचे विखंडनातून टिंबटिंब व टिंबटिंब मूलद्रव्यांची केंद्रके तयार होतात. द आयसोटोप ऑफ युरेनियम 235 undergoes nuclear fission to form nuclei of 2 different elements dash dash and dash dash. आणि या ठिकाणी युरेनियमचं विखंडन होऊन बेरियम आणि क्रिप्टॉन ही 2 अणुकेंद्रके तयार होतात. बेरियम आणि क्रिप्टॉन यांचा समावेश असणारा पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक 3 आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 क्रिप्टॉन व बेरियम. प्रश्न 12, अणुभट्टीमध्ये शृंखला अभिक्रिया नियंत्रित करण्यासाठी कशाची आवश्यकता असते? टू कंट्रोल द चेन रिॲक्शन इन द न्यूक्लियर रिॲक्टर इट इज नेसेसरी टू डॅश डॅश.
आता या ठिकाणी आपण लक्षात ठेवायचं आहे की न्यूट्रॉनचा वेग या ठिकाणी कमी करावा लागतो आणि संख्यासुद्धा कमी करावी लागते, तरच शृंखला अभिक्रिया नियंत्रित होते. आणि म्हणून या ठिकाणी न्यूट्रॉनचा वेग कमी करणे आणि त्यांची संख्या कमी करणे यासाठीचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2. आणि म्हणून उत्तरसुद्धा आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 13. एकही न्यूट्रॉन नसणाऱ्या अणूच्या मूलद्रव्याला ओळखा. आयडेंटिफाय द एलिमेंट विच डू नॉट हॅव न्यूट्रॉन इन इट्स ॲटम. आणि याचं उत्तर आहे हायड्रोजन ॲटम किंवा हायड्रोजन अणू. हायड्रोजन अणूच्या केंद्रकामध्ये एकही न्यूट्रॉन नसतो आणि म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे अचूक उत्तर. प्रश्न 14. अणुऊर्जा मिळविताना टिंबटिंब होते. इन अ न्यूक्लियर रिॲक्टर द न्यूक्लियर एनर्जी इज रिलीज्ड बाय ब्रिंगिंग अबाउट. या न्यूक्लियर रिॲक्टरमध्ये किंवा अणुभट्टीमध्ये युरेनियम 235चं विखंडन होऊन 2 अणुकेंद्रके तयार होतात, बेरियम आणि क्रिप्टॉन. केंद्रकीय विखंडन ही महत्त्वाची प्रक्रिया तिथे घडते आणि ते दर्शविणारा आणि प्रश्नाचं उत्तर असणारा अचूक पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 केंद्रकीय विखंडन किंवा न्यूक्लियर फिशन. प्रश्न 15. पाण्याच्या रेणूतील हायड्रोजन आणि ऑक्सिजन अणूंची संयुजा अनुक्रमे टिंबटिंब व टिंबटिंब ही आहे. द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन ॲटम अँड ऑक्सिजन ॲटम्स इन वॉटर मॉलिक्यूल इज डॅश डॅश आणि डॅश डॅश. हायड्रोजनची संयुजा 1 असते तर ऑक्सिजनची संयुजा 2 असते. अनुक्रम जर विचारात घेतला तर हायड्रोजनसाठीचा अंक आहे 1 आणि ऑक्सिजनसाठीचा आहे 2 आणि 1 आणि 2 असा अनुक्रम असणारा पर्याय क्रमांक 1 हे आपल्या या प्रश्नाचे उत्तर. प्रश्न 16. एका मूलद्रव्याच्या अणूचा अनुक्रमांक 11 व अणुवस्तुमानांक 23 आहे तर त्यात असणाऱ्या न्यूट्रॉन्सची संख्या टिंबटिंब आहे. Find the number of neutrons in an atom of the element which have atomic number 11 and atomic mass number 23. या ठिकाणी न्यूट्रॉनची संख्या काढायची असेल, नंबर ऑफ न्यूट्रॉन्स काढायचे असतील तर अणुवस्तुमानांक मधून अनुक्रमांक वजा करायचा. म्हणजेच 23 मधून 11 वजा करायचे. 23 मधून 11 वजा केले तर आपल्याला उत्तर मिळतं 12 आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 12 हे आपल्या प्रश्नाचे अचूक उत्तर. प्रश्न 18. पुढीलपैकी कोणते हायड्रोजनचे समस्थानिक नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आयसोटोप ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचे आयसोटोप्स किंवा समस्थानिक आहेत हायड्रोजन, ड्यूटेरियम, ट्रिटियम. आणि हेलियम मात्र हा निष्क्रिय वायू आहे, ते हायड्रोजनचे समस्थानिक नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हेलियम. प्रश्न 19. पुढीलपैकी कोणते कार्बनचे समस्थानिक नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन आयसोटोप ऑफ कार्बन. कार्बनची 3 समस्थानिके आहेत C12, C13, C14. म्हणजेच C11 हे कार्बनचे समस्थानिक किंवा आयसोटोप नाही आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 C11. प्रश्न 20. मूलद्रव्यांच्या समस्थानिकांचा उपयोग कोणत्या क्षेत्रांमध्ये केला जातो. आयसोटोप्स ऑफ रेडिओॲक्टिव्ह एलिमेंट आर यूज्ड इन व्हेरियस फील्ड्स सच ॲज. दिलेले घटक आहेत अ औद्योगिक म्हणजे इंडस्ट्री, ब कृषी किंवा ॲग्रिकल्चर, क वैद्यक मेडिसिन आणि ड संशोधन क्षेत्र रिसर्च. आणि पर्याय आहेत फक्त अ ब क पर्याय पहिला, पर्याय दुसरा फक्त ब क ड, पर्याय तिसरा फक्त अ ब ड आणि पर्याय चौथा वरीलपैकी सर्व. तर या 4ही क्षेत्रांमध्ये समस्थानिकांचा उपयोग केला जातो. आयसोटोप्स आर यूज्ड इन इंडस्ट्री, ॲग्रिकल्चर, मेडिसिन अँड रिसर्च. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व.
प्रश्न 21. अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉन शोषून घेऊन त्यांची संख्या कमी करण्यासाठी नियंत्रक म्हणून पुढीलपैकी काय वापरतात? इन न्यूक्लियर रिएक्टर डॅश डॅश इज यूज्ड टू रिड्यूस द नंबर ऑफ न्यूट्रॉन बाय ॲब्सॉर्बिंग देम ॲज कंट्रोलर. आणि या ठिकाणी कंट्रोलर किंवा नियंत्रक म्हणून वापरले जाणारे घटक आहेत बोरॉन, कॅडमियम आणि बेरिलियमच्या कांड्या. आणि ह्या तीनही घटकांचा समावेश असणारा जो पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 22. अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी पुढीलपैकी काय वापरतात? इन न्यूक्लियर रिएक्टर डॅश डॅश इज यूज्ड ॲज मॉडरेटर फॉर रिड्युसिंग द स्पीड ऑफ न्यूट्रॉन्स. नंबर 1 ग्रॅफाइट जड पाणी म्हणजे हेवी वॉटर. नंबर 2 ग्रॅफाइट बोरॉन. नंबर 3 जड पाणी युरेनियम. नंबर 4 बेरियम क्रिप्टॉन. आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे अणुभट्टीमध्ये न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी संचलक किंवा मंदक किंवा मॉडरेटर म्हणून वापरले जाणारे घटक आहेत ग्रॅफाइट किंवा जड पाणी म्हणजेच हेवी वॉटर. आणि हे दर्शविणारा पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं अचूक उत्तर. प्रश्न 23. टिंबटिंब या विज्ञान शाखेत अणुसंरचनेचा सखोल अभ्यास करण्यात आला. ॲटॉमिक स्ट्रक्चर वॉज थरोली स्टडीड इन डॅश ब्रँच ऑफ सायन्स. आता या प्रश्नाचं उत्तर जर विचारात घेतलं तर भौतिकशास्त्रामध्ये पण अणुसंरचनेचा विचार केलेला आहे आणि रसायनशास्त्रामध्ये देखील केलेला आहे. पण रसायनांचा संबंध रेणुसूत्रांचा अणुवस्तुमानांक अणुक्रमांक या सर्वांचा जास्तीत जास्त संबंध येणारी विज्ञानाची शाखा आहे रसायनशास्त्र. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला विचारात घ्यावं लागेल पर्याय क्रमांक 3 रसायनशास्त्र. प्रश्न 24. कॅन्सरसारख्या आजाराच्या वैद्यकीय उपचारात कोणते समस्थानिक वापरतात? रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप डॅश डॅश इज यूज्ड इन द मेडिकल ट्रीटमेंट ऑफ फॅटल डिझिजेस लाईक कॅन्सर. आणि कॅन्सरसाठी जे उपचार केले जातात त्यामध्ये वापरलं जाणारं समस्थानिक आहे रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप आहे कोबाल्ट 60 म्हणून पर्याय क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर. प्रश्न 25. गॉयटर या थायरॉइड ग्रंथीच्या आजारावरील उपचारामध्ये डॅश डॅश वापरतात. डॅश डॅश इज यूज्ड इन द ट्रीटमेंट ऑफ गॉयटर डिझीज ऑफ थायरॉइड ग्लँड. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आयोडीन 131. प्रश्न 26. जीवाश्मांचे वय ठरविण्यासाठी टिंबटिंब हे समस्थानिक वापरतात. द रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप डॅश डॅश इज यूज्ड फॉर डिटरमायनिंग द एज ऑफ आर्किओलॉजिकल ऑब्जेक्ट्स. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे कार्बन 14 पर्याय क्रमांक 1. प्रश्न 27. जमिनीखालून गेलेल्या नळांमधील चिरा शोधण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो. डॅश डॅश रेडिओ ॲक्टिव्ह आयसोटोप इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ क्रॅक्स ऑर लिकेज इन द अंडरग्राउंड पाईप्स. आणि इथे प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सोडियम 24. प्रश्न 28. भारतामध्ये टिंबटिंब ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण टिंबटिंब अणुभट्ट्या कार्यान्वित आहेत. इन इंडिया टोटल डॅश डॅश न्यूक्लियर रिॲक्टर्स इन डॅश डॅश प्लेसेस आर फंक्शनिंग. आणि भारतामध्ये 8 ठिकाणच्या अणुवीज निर्मिती केंद्रांमध्ये एकूण 22 अणुभट्ट्या कार्यान्वित आहे. इन इंडिया टोटल 22 न्यूक्लियर रिॲक्टर्स इन 8 प्लेसेस आर फंक्शनिंग. प्रश्न 29. टिंबटिंब ही भारतातील पहिली अणुभट्टी आहे. डॅश डॅश इज द फर्स्ट न्यूक्लियर रिॲक्टर इन इंडिया. आणि उत्तर आहे अप्सरा. प्रश्न 30. अप्सरा ही मुंबईच्या भाभा अणुसंशोधन केंद्रात टिंबटिंब रोजी कार्यान्वित झालेली भारतातील पहिली अणुभट्टी आहे. अप्सरा ॲट
Bhabha Atomic Research Center in Mumbai is the first nuclear reactor in India which went critical on? And the answer is 4th August 1956, 4 ऑगस्ट 1956. प्रश्न 31. या किरणोत्सर्गी मूलद्रव्याचे साठे भारतात मोठ्या प्रमाणात आहेत. इंडिया हॅज लार्ज रिझर्व्स ऑफ द रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट. आणि उत्तर आहे थोरियम 232 किंवा थोरियम 232. प्रश्न 32. NaCl सोडियम क्लोराईड या रेणुसूत्रावरून सोडियमची संयुजा टिंबटिंब आहे. फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ सोडियम क्लोराईड NaCl द व्हॅलन्सी ऑफ सोडियम इज डॅश डॅश. या ठिकाणी सोडियमची संयुजा 1 आहे आणि क्लोरीनची संयुजा देखील 1 आहे. प्रश्न 23. सोडियमचे इलेक्ट्रॉन स्वरूपण टिंबटिंब आहे. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज डॅश डॅश. सोडियमचा अणुअंक म्हणजे ॲटॉमिक नंबर आहे 11 आणि म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण आहे 2, 8, 1. द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम इज 2, 8, 1. प्रश्न 34. सल्फरमध्ये 16 प्रोटॉन व 16 न्यूट्रॉन आहेत, तर त्याचा अणुअंक व अणुवस्तुमानांक किती असेल? सल्फर कंटेन्स 16 प्रोटॉन्स अँड 16 न्यूट्रॉन्स. व्हॉट वुड बी इट्स ॲटॉमिक नंबर अँड मास नंबर? अणुअंक किंवा ॲटॉमिक नंबर म्हणजेच नंबर ऑफ प्रोटॉन्स किंवा प्रोटॉनांची संख्या बरोबर 16 आणि अणुवस्तुमानांक बरोबर प्रोटॉन आणि न्यूट्रॉन यांच्या संख्येची बेरीज 16 + 16 बरोबर 32. प्रश्न 35. H2O पाणी या रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आहे. त्यामुळे Fe2O3 या सूत्रानुसार Fe ची संयुजा टिंबटिंब ठरते. द व्हॅलन्सी ऑफ हायड्रोजन इज 1 ॲज पर द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ वॉटर H2O. Therefore, valency of iron Fe turns out to be dash dash as per the formula Fe2O3. H2O रेणुसूत्रानुसार हायड्रोजनची संयुजा 1 आणि ऑक्सिजनची 2. मग त्याच निकषाचा जर वापर केला तर त्यावरून ऑक्सिजनची संयुजा मिळते 2 आणि म्हणून Fe2O3 मध्ये 3 ऑक्सिजन अणूंची एकूण संयुजा होते 6 आणि म्हणून Fe ची संयुजा होईल 6/2 बरोबर 3. आणि आता शेवटचा प्रश्न क्रमांक 36. खालीलपैकी निष्क्रिय वायूंचा गटसंच ओळखा. आयडेंटिफाय द सेट ऑफ इनर्ट गॅसेस फ्रॉम द फॉलोइंग. पर्याय क्रमांक 1 हेलियम, निऑन, आर्गॉन. नंबर 2 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हेलियम. नंबर 3 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, निऑन. नंबर 4 ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, आर्गॉन. यापैकी ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड निष्क्रिय वायू नाहीत, त्यामुळे पर्याय 2, 3, 4 वगळले गेले. पर्याय क्रमांक 1 मध्ये असणारे 3ही वायू निष्क्रिय वायू किंवा इनर्ट गॅसेस आहेत, म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांचा आढावा या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. पुन्हा भेटणारच आहोत पुढच्या पाठ्यघटकासह पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. बाय बाय आणि थँक्यू.